नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि सर्वांना शुभ गुरुवार. आज आहे आपलं गुरुवार, स्वामींचं गुरुवार. तर हे बघा, आजचा व्हिडिओ आहे ना सायंकाळी चालू झाला होता. खरं तर हा आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे, पण आज मी याचा सेपरेट व्लॉग बनवला आहे, कारणही तसंच आहे म्हणून. तर हा तुम्हाला बोरी दिसत आहे, पूर्ण अख्खा तो आमचा खजिना आहे. हो, तुम्हाला थंबनेलवरून तर समजलंच असेल काय आहे वगैरे. थंबनेलवरून तसं तुम्हाला समजूनच जातं, आयडियाही येतं की काय व्लॉग असणार आहे किंवा काय व्लॉग आहे. तर हाच आमचा अद्दूचा खजिना आहे, जी झाली तेव्हापासून एकत्र गोळा केलेला खजिना आहे. अख्खी बोरी भरली आहे आणि अर्धे बाहेरही आहेत. तर आधी आहे ना, ही लहान असताना पूर्ण खेळणी जे घेतलं होतं ना आम्ही म्हणा, कोणी येणारे पाहुणे किंवा माझे मम्मी बाबा किंवा अहोंचे आई बाबा, म्हणजे माझे सासू सासरे, म्हणजे पुष्कळ जणांनी घेतलेले जे खेळणी आहेत ना, ते आता अद्दू मोठी झाली तर खेळत नव्हती, म्हणून मग ते मी असं बोरीमध्ये टाकून ठेवून दिलेली वरती. मग अधेमध्ये स्टार्टिंग आधी खूप काढत होती अधेमध्ये अद्दूसाठी, पण एवढ्यात काढणंच झालं नव्हतं हे बोरी वगैरे, कारण की तिलाही बघून मग तेवढाच आनंद होतो. आपल्याला असतं ना, पुष्कळ दिवसांनी आपली आवडती वस्तू खाल्ली किंवा पाहिली तर जसं आपल्याला आनंद होतो ना, प्रत्यक्षात तसंच आनंद तिलाही झाला होता. खूप दिवसांनी म्हणण्यापेक्षा खूप महिन्यांनी ती बोरी मी तिच्यासमोर काढली, लहानपणापासूनची खेळणी वगैरे सगळं काढलेली. तर तिला ते बघून आहे ना, अद्दूला इतका आनंद झाला होता ना. आता मी तुम्हाला जे दाखवले ना, ते अद्दूचा पहिला जो बर्थडे होता तेव्हा घेतलेले शूज आहे ते. तर त्या प्रत्येक खेळणीसोबत काही ना काही आठवणी जुळलेल्या आहेत. आणि आता जे दाखवली ना ते तुम्हाला ते खेळणी, किंवा याच्या अगोदर जे अद्दूची चप्पल दाखवली होती त्याच्या आधी जे दाखवलेले खेळणी वगैरे होती, ती खेळणी वगैरे आहे ना, आम्ही बाहेर कुठेही मार्केटमध्ये किंवा गावाला वगैरे जाता येताना प्रवासात आहे ना, अद्दू जेव्हा लहान होती तेव्हा सोबत आम्ही त्याला कॅरी करून घेऊन जात होतो, कारण की ती खेळत होती छान त्या खेळण्यांसोबत वगैरे. तर ते सगळं आत्ता बघून आहे ना, तिला इतका आनंद होत होता ना, तिला असं वाटत होतं की काय हातात घेऊ, काय खेळू, काय नाही खेळू, असं चाललं होतं तिचं. हे मी मला आणि हा जो दाखवत आहे ना मी, तो तिच्या पहिल्या बर्थडेला मिळालेला गिफ्ट आहे, जे आमचे घरमालक आहेत, जे माझे चुलत सासरेच लागतात, त्यांनी अद्दूला गिफ्ट केलेला तो रेडिओ प्रकार आहे त्याचा. आणि त्यात मस्त इंग्लिश सॉन्ग वगैरे वाजतात, पण त्याचे सेल आता गेलेले. तर हे बघा, अद्दूला एक एक काढताना हे मला पाहिजे, त्याला पाहिजे. आणि हा जो तुम्हाला दाखवत आहे ना, हा माझा आहे ना पाळणा होता. याच्या आधीच्या व्लॉगमध्ये, म्हणजे खूप आधीच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं याचं मी. माझा पाळणा होता ना, पाळण्याला ते असं बांधतात, तर ते अहोंनी हे घेऊन आलं. हे तर नव्हतं खरं मला जसं पाहिजे तसं, पण मी हे बांधलेलं नव्हतं, पण हे मला खूप कामात आलेलं. अद्दू जेव्हा लहान होती तर तिला आहे ना नवरात्रीमध्ये देवी बनवलेलं, तर तो मुकुट म्हणून बांधून दिला होता. तो सुद्धा माझ्या इंस्टावर तो व्हिडिओ आहे आणि यूट्यूबवर सुद्धा आहे बहुतेक. तर ते मी तुम्हाला दाखवते. आणि हा जर टेडी दाखवला ना, हा टेडी खरंच खूप अनमोल टेडी आहे म्हणू शकता. क्यूट आहे टेडी, थोडं खराब झाला डस्ट वगैरे बसून, पण हा टेडी आहे ना, लग्ना अगोदरच, म्हणजे माझे लग्न जुळले होते तर लग्ना अगोदरच अहोंनी मला गिफ्ट केलेलं. मला वाटते व्हॅलेंटाईन डे होतं तेव्हा वगैरे मला गिफ्ट केलेला. तर तो छोटा टेडी मी तुम्हाला दाखवत होती. त्याच्यासोबत एक ग्रीटिंगसुद्धा दिलेला त्यांनी. तर तो ग्रीटिंगसुद्धा आहे ठेवून, पण ते आतमध्ये ठेवून आहे, त्याच्यामुळे ते काही दाखवू नाही शकत. तर असा सगळा प्रत्येक खेळणीसोबत आहे ना तिची आठवण, तिचं सगळं बालपण जोडलेलं आहे, म्हणून ते सगळं आहे ना मी आतमध्ये टाकून दिलेला. आणि जे तुम्हाला हे दाखवलं ना त्याच्या आधीचं, तो डमरूवाला खेळणं, तर तो आहे ना स्काय ब्लू कलरचा, त्याला काहीतरी म्हणतात, मला नावही आता आठवत नाही आहे. तर तो खेळणं आहे ना, माझा जो मोठा भाऊ आहे, म्हणजेच माझा अद्दूचा मोठा मामा, त्याने घेऊन आणलेला. त्याला सांगितलं का छोटासा 100-150 रुपयाचा किंवा 100पेक्षा कमीही भेटतो शायद, जो तुम्हाला प्रत्येकाला माहीत असेल, तो डमरूवाला, तो चाबी फिरवलं की डमरू वाजते. त्याला म्हटलं की छोटावाला काहीतरी घेऊन ये. तर तो हा अक्षरशः 300 रुपयाचा खेळणी आहे, आपल्या भाषेसाठी घेऊन आला. मी म्हटलं अरे एवढा कशाला घेऊन आला? तो म्हणे
काय झालं तिच्यासाठी काही पण असं वगैरे त्याचं चालू होतं, कारण की तो खूप दिलदार माणूस आहे. माझा जो मोठा भाऊ आहे तो, त्याला खूप कमी बघितले असाल तुम्ही, पण याच्यानंतर आहे ना मी माझं गावाकडे जाण्याचं प्लॅन आहे. डेट वगैरे मी आत्ताच सांगणार नाही कधी जाणार आहे, आणि गेल्यानंतरही व्लॉग तुम्हाला नक्कीच येतील, तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच बघाल. त्या व्लॉगमध्ये मी माझ्या मोठ्या भावाला नक्कीच दाखवेन आणि माझ्या प्रत्येक फॅमिली मेंबरला माहेरच्या नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन, कारण की याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की माहेरी गेल्यानंतर असं काही शूट करावं वाटत नाही. तिथला आनंद, तिथलं परिसर म्हणजे सगळं असं काय म्हणतात त्याला, अनुभवावं असं वाटतं. काय मोबाईल ऑन करायचं, काय शूट करायचं असं वाटतं मला, पण यावेळेस मी तसं करणार नाही. जेवढं होईल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला ते सुद्धा ब्लॉग नक्कीच येतील गावाकडचे. तर असं सगळं होतं. आणि हा जो अदूने हातात जो खेळणी पकडला आहे ना, ते माझ्या जाऊंनी घेऊन दिलेला आहे. आम्ही फिरायला गेलेलो, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोटला गेलेलो. अक्कलकोटला तर माझं खूप इच्छा होती, तर माझ्याच म्हणण्यानुसार ते आमची ट्रिप ठरली होती, तर तिकडे गेलेलो. तर ते सगळे व्लॉग आहे ना मी शूट केले होते, पण ते दुसऱ्या चॅनलवर टाकले होते. मग तो चॅनल मी बंद केला, तर म्हणून ते व्हिडिओ मी आता इथे नाही अपलोड केलेले या चॅनलवर. तर तेच सगळे मी इथे सांगत होती तुम्हाला, पण खूप सारे खेळणी आहेत. एक एक खेळणी तुम्हाला उचलून तर नाही दाखवू शकत मी. तर मी आहे ना, मी थोडीशी इमोशनल मुलगी आहे असं म्हटलं तरी चालते, कारण की मला वस्तू जपून ठेवणे, आठवणी जपून ठेवणे खूप आवडते. मला हे सगळं करायला खूप म्हणजे खूप आवडते, आणि मी ते करते सुद्धा. तुम्हाला माहिती आहे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला, मला अद्दूची आठवणी जपायचं आहेत म्हणून मी हे सगळं करते आहे. तर तिचेच हा खजिना पुष्कळ दिवसांनी काढला होता, आणि हे बघून आहे ना तिला खूप आनंद झाला. हे खेळू ते खेळू असं होत होतं तिला, आणि तिला बघून आहे ना, तिचा आनंद बघून मलाही खूप आनंद होत होता. मला असं वाटत होतं ती मी पण खेळावायची अशी असं वाटत होतं. तर ती खूप खेळली. जोपर्यंत ती झोपली नाही ना रात्री, तोपर्यंत ती चांगली खेळत होती. मम्मी मला हे दे, मम्मी मला ते दे, असं वगैरे तिचं चालू होतं. तर हाच खजिना तुम्हाला दाखवला मी आज. तुम्हाला वाटत असेल की हा काय बालिशपणा आहे असं वगैरे वाटत असेल, पण कोणाला जे समजायचं आहे ते समजू शकता. पण मला माझ्या मुलीसाठी जो मुलीच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसला तो माझ्यासाठी अनमोल आहे. वाव, हे घे तुझा बॉल रेडी झाला आहे. यात घुंगरू होतं, घुंगरू कुठे गेलं काय माहिती. मजा येते तुला? चेअरवर ठेवू. बरं ठीक आहे, चेअरवर ठेवू बेटा. पुन्हा एकदा म्हण, पुन्हा एकदा म्हण. ती आता काय म्हटली हे बघा, किती सारे आहे. वाव, किती सारे आहे हे बघा मंडळी. तर हा जो क्लिप आहे ना, दुसऱ्या दिवशी सायंकाळचा आहे. अद्दूची फ्रेंड आणि प्रवीण आली होती, म्हणजेच माझी फ्रेंड. तर दोघेही घरी आलेले, तर त्यांचं थोडंफार शूट केलेलं म्हणून या व्हिडिओमध्ये मी ॲड केलेलं. जास्त काही शूट नाही केलं. तुम्हाला माहीत आहे, दोघे लेडीज भेटलं की बोलण्यात वेळ जातो याच्यामुळे. हाय कर, हाय कर, हाय कर. किटू किटू. हां हां हां, मम्मी पण करते. मम्मी पण करते. पादे पादे. किटू किटू किटू. श्री स्वामी समर्थ कशा करतात करून दाखव. व्हेरी गुड. तू कर बेटा. किमो. श्री स्वामी समर्थ असा नमस्कार करून. व्हेरी गुड. तिला माहित नाही ना, रोज करत नाही ती. हां हां, काय 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 पाहिजे काय. नाही आहे, नाही आहे, नाही आहे तिथे. तू काढू नको. नाही नाही, तिथे नाही आहे. ठीक आहे, खेळायचं नाही बेटा ते. हे वाव, जा जा जा. हा तू जा ना, तू बनव ना ते. संपलं नाही आहे, नाही आहे तिथे, संपलं. तर मंडळी, असाच होता आजचा हा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, जे कोणी नवीन आले असाल चॅनलवर, प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे
चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ खाली एक कमेंट करायला देखील विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे, तुमच्या एका लाईकमुळे मला समोर जाण्याची ताकद मिळते. तर आणि हो, स्वामी महाराज तुम्हाला सुख, शांती, समाधानी आणि निरोगी आयुष्य दो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. बाय बाय. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.